आत्मामालिक गुरुकुलाचा विश्वकोश स्पर्धेत दबदबा, 74 विद्यार्थ्यांचे राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर दिमागदार यश. आत्मामालिक सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाने आपली वैभवशाली परंपरेला साजेशी कामगिरी करत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आयोजित विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा 2025-26 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत गुरुकुलातील तब्बल 74 विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं. निकालानुसार 30 विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं, 21 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले, तर 23 विद्यार्थ्यांनी तालुका गुणवत्ता यादीमध्ये यश मिळवलं. या उज्ज्वल यशामुळे गुरुकुलाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय. मराठी भाषा विभाग व मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय, ज्ञानाची आवड आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महत्त्वाची ठरते. या यशाबद्दल सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. गुरुकुलाचे प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर, विभाग प्रमुख रमेश कालेकर, सचिन डांगे, अनिल सोनवणे, बाळकृष्ण दौंड, रवींद्र देठे, मीना नरवडे, पर्यवेक्षक गणेश रासने, नितीन आनाप, सुनील पाटील, नयना आदमाने व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेच्या मिशन सर्वगुण संपन्न सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व या ध्येयाशी सुसंगत असा हा यशाचा अभिमानास्पद टप्पा ठरला असून विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण यशाचं वर्ष साकार करण्याच्या दिशेनं भक्कम पाऊल टाकलंय. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, आत्मामालिकच्या शैक्षणिक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच आत्मविश्वासाचीही जोपासना होत आहे. विश्वकोश स्पर्धेचं हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचं फलित आहे. संस्थेतील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे काम केल्यामुळं अशी उल्लेखनीय कामगिरी शक्य झाली आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी याच जिद्दीने प्रगती करत राहावी ही अपेक्षा. आत्मामालिकच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रवास असाच यशस्वीपणे पुढेही सुरू राहील.